केलं जाईल आयोजकांची सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. यस मॅच कडे जाऊया. रफ आणि टफ मॅच मैदानामध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला आहे JMDCC शेंबडी तर दुसऱ्या बाजूला आहे टीम चोरगी उमरी. सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाले. स्ट्राइक एंडला सुशांत तर नॉन स्ट्राइक एंडला चंदू. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन सोबत मैदानामध्ये उतरलेत. तर गोलंदाजी ट्रॅकवरती ओव्हर क्रमांक 1 दिनेश साळुंके. याचा कित्येक वर्षाचा अनुभव आहे. अगदी कटर गोलंदाजी करतात. पहिला बॉल सजवलाय. क्षेत्ररक्षक पांडुरंग आलेत वेगाने. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय सीमा पार. पहिल्या बॉलवरती केलंय आगतम स्वागतम सुस्वागतम. भव्य स्वागत चौकार. सुशांत कदम यार पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. येस लाईव्हच्या माध्यमातून आमचे परम मित्र किरण डेगे या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. त्यांचा कॉल आम्हाला आला. आम्ही स्पर्धा पाहतोय. अगदी रंगतदार स्पर्धा आहे. कास्ट टीमची स्पर्धा म्हटल्यानंतर सर्व प्रेक्षकांचं लक्ष अगदी वेधून होतं. ज्यावेळेस या स्पर्धेची अनाउन्समेंट झाली त्यानंतर प्रत्येकाचं लक्ष होतं की ही स्पर्धा आम्हाला खेळायची आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांनी अनमोल सहकार्य केले सतीशदादा तिवरे यांचा देखील आम्ही मुख्य व्यासपीठावरती यथोचित असा शुभ सन्मान करतोय. नक्कीच या स्पर्धेविषयी आपण बोलत होतो कारण ज्यावेळेस स्पर्धेची घोषणा झाली त्यानंतर प्रत्येकाने लक्ष वेधून ठेवलं कारण स्पर्धेमध्ये अशी पारितोषिकं आहेत आजपर्यंत कधी घडलं नाही असा इतिहास घडलाय. अगदी वेगवेगळी पारितोषिकं आहेत. मॅन ऑफ द मॅचला ब्लूटूथ आहेत. रॉकर ओरिजिनल ब्रँड कंपनीचे. येस सुरेख अप्रतिम नेत्रदीपक डोळ्यांचं पारणं फेडणार हा फटका चंदू कदम यांच्या बॅट मधून येतोय. लाजवाब अपलातून ब्रँडेड स्ट्रोक षटकार. जीवनात सर्व काही सोडलं तरी चालेल पण चेहऱ्यावरचं हसू आणि मनामधील आशा कधी सोडू नका. कारण क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉल एकसारखा येत नसतो. प्रत्येक स्ट्रोक एकसारखा येत नसतो. कमबॅक होईल. येस दिनेश साळुंके मास्टर माइंड आहेत. कित्येक वर्षाचा अनुभव आहे. त्यांना माहिती आहे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल कशा प्रकारे करावी लागेल कशा प्रकारे बॅटर बॅटिंग करतोय त्याला ओळखलाय. पहिला बॉल जरी खराब गेला असेल तरी दुसऱ्या बॉलवरती कमबॅक केलं हे खूप महत्त्वाचं आहे. एक चांगल्या खेळाडूची ओळख आहे. क्रिकेट म्हटल्यानंतर प्रत्येक जण जिंकण्यासाठी येत असतो. प्रत्येक जण प्रयत्न करत असतो परंतु त्यातूनही जो संघर्ष करतो चांगला खेळ करतो तो नक्की विजयी होतो. राईट नंबर द विकेट दिनेश. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक्सलेंट डिलिव्हरी. यष्टरक्षक आहेत अक्षय साळुंके. बघा चेंडू फील्ड केल्यानंतर लगेचच नॉन स्ट्राईक एंडला यष्टीवरती थ्रो केला. कदाचित एखादा विकेट देखील प्राप्त केला गेला असता परंतु डॉट बॉल आलाय. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 11 या आकड्यावरती पोहोचलाय. मी म्हणेल सुरुवात खूप चांगली केली टीम चोरगी उमरी. अगदी पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर सुशांत यांच्या बॅटमधून एक चौकार आला. त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर चंद्रकांत यांच्या बॅटमधून षटकार. पुढे होऊन फटका खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक फटका फसलाय. रमेश आहेत वेगाने चेंडूवरती केले चुकी. एक झेल यार झेल महत्वाच्या आहे. रनआउटची संधी जोखीम पत्करली. पंचांकडे कॉल केला जातोय. पंच क्राऊड अपील केले. पाहतील निरीक्षण करतील आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. हेच आपले ऑफिशियल आहेत आज या पंच या स्पर्धेमध्ये. फलंदाज मात्र सेफ आहे. संधी मिळाली. मी म्हणेल झेल ड्रॉप झाला. धावबाद होण्याची संधी देखील बनली होती ती देखील मिस केले. 2 धावांनी ओव्हर समाप्त होते. P1चं षटक समाप्त होते. एक षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड विदाउट लॉस 13. म्हणजे मी म्हणेल सुरुवात चांगली केली. अगदी हाय स्कोरिंग मॅच बनवावी लागेल. मागील सामना आपण पाहिला. शेंबडी टीम वन साइड मॅच जिंकली. कोणतीही विकेटचं पतन घडलं नाही. अगदी अक्षय आक्रमक मूडमध्ये आहेत. चांगली बॅटिंग करतायत. फलंदाजी क्रम चांगल्या प्रकारे शेंबडी टीमच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतो परंतु क्रिकेट आहे. कोणत्याही क्षणाला क्रिकेटला रंग बदलणारा असं सरडं म्हटलं जातं. दीपक साळुंके ओव्हर क्रमांक 2. अगदी फिरकीचा जादूगर म्हणून ज्यांची ओळख आहे. स्लोवर गोलंदाजी असती. शेंबडीचा मलिंगा म्हणून आम्ही प्रसिद्ध केलाय. अप्रतिम गोलंदाजी हाताळतात. मागील मॅच मध्ये देखील चांगले एक षटकार खर्च केला होता परंतु त्यानंतर कमबॅक देखील केला होता. कमबॅक खूप महत्वाचा आहे. येस मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ऋषी जाधव या युवाची हवा आज पाहायला मिळाली. 2 मॅच जिंकलेत. विष्णुदादा किर्दत यांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ असते हा मॅन ऑफ द मॅच ब्लूटूथ आहे. रॉकर कंपनीचा ब्रँडेड ब्लूटूथ. या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती दीपक वरती केलाय हल्ला बोल. पहिल्याच बॉलवरती धमाका येतोय तो ब्रँडेड षटकार.
ना थकाऊ ना मैंने हौसला हाराय मैदानामध्ये दाखवून देतोय सुशांत कदम. यार पहिल्या मॅच मध्ये थोडंसं हलक्यामध्ये परतला होता, परंतु यावेळेस या मॅच मध्ये जेवढा संघ टफ आहे तेवढीच टफ आहे. मॅच देखील बनवावी लागते. फक्त बॅटिंग करून चालत नाही, बॅटिंग बरोबर बॉलिंग आणि बॉलिंग बरोबर फिल्डिंग तिन्ही फॉर्मॅट मध्ये ज्यावेळेस संघ चांगला परफॉर्मन्स करतो त्यावेळेस संघ नक्की विजयी होतो. स्कोर कार्ड 19. पहिल्याच बॉलवरती दीपक यांच्यावरती आक्रमण केलंय. यावेळेस पॉइंट मधून गॅप शोधलाय, गॅप आहे मोठा, नाही होणार धावींचा तोटा. चेंडू निघून जातोय डीप मधून, 4 धावींसाठी येतोय. मॅक्झिमम KMCC चषक 2025 मधला दर्जेदार चौकार. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण, अटॅक केलाय. पहिल्या बॉलवरती 6, दुसऱ्या बॉलवरती 4. कमबॅक करावं लागेल. काहीतरी कानमंत्र दिला जातोय, द्यावा देखील लागेल, आवश्यकता आहे. 360 मैदान आहे. बॅट मधून फटका चांगला आला, साऊंड चांगला आला तर धावा जमा होणार आहेत, परंतु रोकावं लागेल. सुशांत जर आपण पाहिलं तर या अगोदरच्या 2 वर्षाच्या अगोदरचा काळ आपण विचार केला तर अप्रतिम बॅटिंग सुशांत यांच्या माध्यमातून पाहायला मिळायची. अगदी 22 गाव प्रीमियर लीग मध्ये मालिकावीर किताब देखील पटकावला होता, परंतु त्यानंतर थोडासा वाईट वेळ आलाय, वाईट काळ आहे. यस, फटका आलाय मोठा, डब्याव डबा डबाव केक, घुटना टेक और षटकार देख, आलाय तो सडक पे कडक बेधडक षटकार. सुशांत कदम सेट ऑन अ फायर. रोकावं लागेल यार. दीपक वरती आज प्रेशर निर्माण केलाय. 3 बॉलचा खेळ केला या षटकामधील आणि अद्यापही एकही डॉट आला नाहीये. 16 धावा खर्च केलेत. मी म्हणेल अवघड बनलंय, रोकावं लागेल. काहीतरी तर षडमंत्र याचावर लागेल. प्रयत्न नाही तर प्रकाष्ठा तुम्हाला मैदानामध्ये करावी लागेल. कानमंत्र दिला जातोय, परंतु एका कानामधून घेतलाय, दुसऱ्या कानामधून सोडलाय. हे चालणार नाहीये, तुम्हाला रोकायचं आहे. लाईन लेनचा वापर करावा लागेल. स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 29 धावा, 1.3 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही या षटकातील 3 बॉल शिल्लक आहेत. सुशांत कदम मात्र आक्रमक झालेत. अप्रतिम बॅटिंग. येस, यावेळेस देखील पॉइंटच्या वरून डोक्यावरून खेळलाय. डीपला शतरक्षक दोन्ही वेगाने जात आहेत. वैभव साळुंके पोहोचलेत, फेकी केली जाईल. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केलेत. कुठेतरी षटकार चौकारांचा खेळ हा कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु हा चेंडू देखील थोडासा मी काय म्हणेल खराब होता. तुम्हाला चेंडू हाताळावे लागतील, माइंड डोक्यामध्ये सेट करावं लागेल. शांत, संयम आणि समाधान ज्या व्यक्तीमध्ये आहे तो कोणत्याही परिस्थितीवरती मात करू शकतो. दीपक साळुंके थोडंसं खराब गोलंदाजीचं प्रदर्शन, आपटलाय, टॅप केलाय. कव्हर मध्ये फिल्डर आहे दीपक साळुंके, एक सिंगल धावेवरती रोखलाय. स्कोर कार्ड सरसावलं जाईल. स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते 32-32. 32 धावा. अद्याप या षटकावरती 1 बॉल अजूनही शिल्लक आहे आणि या एका बॉल वरती एखादा मोठा फटका येतोय की एखादी विकेट येते. ही जोडी तोडावी लागेल, कंबर कसावी लागेल, काहीतरी षडयंत्र रचावं लागेल. दीपक साळुंके, चिड़िया उन्हें मुबारक हो जिन्हें सिर्फ छत जाना है, मेरी मंजिल तो आसमान है, रास्ता मुझे खुद बनाना है. रस्ता हा स्वतःला शोधावा लागतो. अनेक संकटे असतात, अनेक वळणे असतात. त्या वळणांमधून कशा प्रकारे आपल्याला जायचं विचार हा प्रत्येकाला करावा लागतो. स्विंग अँड मिस होत नाहीये. फटका सुरेख आलाय. शेवटच्या बॉलवरती देखील कडक फटका आलाय. चेंडू कदम यांच्या बॅट मधून येतोय तो चौकार. वॉट बॅटिंग यार, वॉट बॅटिंग. या षटकावरती जशा प्रकारे तुटून पडलेत, प्रत्येक बॉलवरती फटके येत आहेत. 2 षटकार आणि 2 चौकार खर्च केलेत आतापर्यंत. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 23 धावा खर्च केलेत. मी म्हणेल थोडंसं का होईना आपण मागडं शतक ठरलंय. 2 षटकांच्या अखेरीस टीम चोरगी उमरीचं धाव फलक 36 धावा. संघर्ष केलाय आणि संघर्षातून अस्तित्व निर्माण केलं की रुबाब एक वेगळाच असतो आणि हा रुबाब विकत घेता येत नाही. तो तुमच्या व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो. रुबाब आज कोण दाखवेल, कोणाचा असेल दिवस. कोणतेही विकेटचं पतन नाही. गोलंदाजी ट्रॅक वरती सुनील साळुंके. मागील मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. संघाला कमबॅक करून द्यायचं आहे. ही जोडी तोडायची आहे, कंबर कसावी लागेल. फुलटॉस
मिळणार नाही माफी. चेंडूला पाठवून दिलाय सीमा पार. येतोय बिग 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 हा अँड हँडसम मॅक्सिमम षटकार. सुशांत कदम सेट ऑन अ फायर. बॉल द्या, एक जुना बॉल द्या. पहिलं षटक दिनेश साळुंके यांनी हाताळलं. फक्त 11 धावा खर्च केल्या होत्या, 13 धावा खर्च केल्या होत्या. ओव्हर क्रमांक 2 दीपक साळुंके 23 धावा खर्च केलेत. आणि ओव्हर क्रमांक 3 पहिल्याच बॉलवरती सुनील यांचं देखील स्वागत केले. खराब बॉल, फुल टॉस बॉल, लॉलीपॉप, चुकीला माफी नाही. स्कोर कार्ड सरसावलं जाईल. धाव फलक पोहोचले 42-42. 8 बॉल 30 धावींची बॅटिंग केले सुशांत. अप्रतिम यार. या देखील वेगवान चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव मिळते. सुशांत कदम कुठेतरी लय मध्ये परत आलेत, लय पकडलाय. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर वेगवान गोलंदाजी हाताळते टीम JMDCC शेमडी, परंतु वेगावरती स्वार झालेत फलंदाज. दोन्ही एंड कडून बॅटिंग चाललंय. कधी सुशांत मारतोय तर कधी चंदू मारतोय, मात्र धावा जमा होत आहेत. आजच्या दिवसातील ही हाय स्कोरिंग मॅच बनले. रफ आणि टफ सामना बनेल, प्रेक्षणीय मॅच बनेल, यामध्ये काही शंका नाहीये. कारण शेमडी टीम तेवढीच ताकदवान आहे. संकट किती मोठं असू द्या, संकटावरती तुटून पडण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. 48 धावा. माफ करा, 43 धावा झालेत. 43. फील्ड मध्ये बदल केला जातोय. थोडासा प्रेशर मैदानामध्ये फलंदाजी क्रम बॅटिंगने बनवून ठेवलाय. यार मजा आलंय, हे मॅच मध्ये नक्कीच मजा आलंय. येस, उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र बनेल प्रेक्षक. हवाई मेल, हवाई सफर, मिळतील त्या 6. आलाय तो दर्जेदार षटकार. काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. बॉल टाकायचं कुठे, जिथे टाकू तिथे धावा येत आहेत. क्रिकेटचा खेळ शांत डोक्याने खेळला जातो. डोक्यावरती घेऊन खेळणारा क्रिकेटचा खेळ कधीही यशस्वी होत नाही. हा क्रिकेटचा इतिहास आहे आणि इतिहास कधीही मोडला जात नाही, कधी पुसला जात नाही. शांत डोक्याने क्रिकेट खेळा. मार्ग सुनील तुम्हाला नक्कीच मिळेल. रोकायचंय, थांबवायचं आहे. या स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा अभिमानाची आहे, स्पर्धा कास्टची आहे, म्हणून ही स्पर्धा खास आहे. KMCC चषक 2025. 49 धावा. हाय स्कोरिंग मॅच. येस, वेगवान चेंडू, वेगावरती स्वार केलेत. कमबॅक केलाय. कमबॅक खूप महत्वाचा आहे. 2 षटकार जरी खर्च केले असतील तरी कमबॅक करण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय सुनील. जोडी तोडायची यार. कंबर कसून ही जोडी मैदानामध्ये दाखल झाले. प्रत्येक बॅटर आक्रमक करतोय, आक्रमण करतोय आणि आक्रमणच करतोय. व्हॉट अ बॅटिंग. पुढे येऊन खेळलाय. ब्लॉक होलचा चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन रिजन मध्ये. संजय साळुंके फेकी केली जाईल त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 5 चेंडूचा खेळ झाला. अद्याप एक बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉल मध्ये एखादा मोठा फटका नक्कीच पाहायला मिळेल, कारण दोन्ही बॅट इनफॉर्म आहे. दोन्ही बॅटर आक्रमण करतायत. 51 धावा झालेत. या सोडवण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाही. एक सिंगल जमा करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु धाव बाद होईल. शेवटच्या क्षणाला कुठेतरी कमबॅक करून दिले सुनील. धाव फलक आपण पाहिलं तर 51 धावा झालेत आणि 52 धावेंचं अवघड आव्हान टीम JMDCC शेमडी संघासमोर नक्कीच सोरगमरी टीमने हातरून ठेवलंय. व्हॉट अ बॅटिंग यार. काय क्लास दाखवलाय. प्रत्येक बॉलवरती अटॅक केला. हाय स्कोरिंग मॅच बनवली. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. मुनावळे टीम आणि पावशवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच या प्लीज. मुनावळे टीमचे कॅप्टन आणि पावशवाडी टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. खूप चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली. अगदी या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सहकार्य राहिलंय. प्रथम पारितोषिक 31,000 रुपये श्री आनंद अर्जुन गोरे, श्री हनुमंत अर्जुन गोरे, श्री संपत अर्जुन गोरे, कास लेक व्ह्यू हॉटेल अँड गेस्ट हाऊस. द्वितीय पारितोषिक 21,000 रुपये चषक श्री शशिकांत आबाजी किर्दत यांच्याकडून. कैलासवासी सकाराम आबाजी किर्दत यांच्या स्मरणार्थ. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज चषक व ब्लूटूथ वेदांत स्पोर्ट्स विठ्ठल आहेर यांच्या माध्यमातून. मॅन ऑफ द मॅच ब्लूटूथ आहे गजानन दादा किर्दत यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर सन्मान चिन्ह कैलासवासी तुळशीराम कृष्णा किर्दत बापू पाटकरी यांच्या स्मरणार्थ धोंडीराम तुळशीराम किर्दत यांच्या माध्यमातून.
त्याचबरोबर ग्राउंड सौजन्य आहे सागर शेलार अंधारी गजानन शिवराम कदम समाजसेवक वागळी यांच्याकडून. स्टेज सौजन्य शेलार वडेवाले कास महेश योगेश निलेश शेलार बंधू यांच्या माध्यमातून मालिकावीर चषक सौजन्य आहे विराज मॅट विराज स्पोर्ट्स सातारा विनोददादा बनगे युवा उद्योजक आणि किरणदादा साळुंके विराज स्पोर्ट्स. त्याचबरोबर यूट्यूब सौजन्य श्री विष्णू कृष्ण किर्दत श्री संदीप विष्णू किर्दत. बॉल सौजन्य आर्या भरत किर्दत. पंच सौजन्य धोंडीराम किर्दत. पॅनर सौजन्य अशोक मुसळे. स्टंप सौजन्य ज्ञानेश्वर किर्दत. बेस्ट बॉलर चषक व ब्लूटूथ विठ्ठल अहिरे वेदांत स्पोर्ट्स. पाणी सौजन्य जयराम शिलार. कॉमेंट्री सौजन्य साईनाथ शेटे LIC. त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक व ब्लूटूथ सौजन्य वेदांत स्पोर्ट्स विठ्ठल अहिरे आणि मेडिकल सौजन्य महेंद्र साळुंके. असे पुरस्कर्ते या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेत. आपल्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. चेस टॉस करणार आहोत पावशेवाडी आणि मुनावळे बिग फाईट मैदानामध्ये पाहायला मिळेल. मी विनंती करतो काशीनाथ दादा शेलर आपण देखील यायचे आपल्या शुभ असते. या सामन्याचा आम्ही नाणेफेकीचा कौल करत आहोत पावशेवाडी आणि मुनावळे. हॅलो येस टॉस केला जातोय पावशेवाडी आणि मुनावळे. कॉल कोण करेल? येस पावशेवाडी टीमचे कॅप्टन आहेत समीर पवार. तर मुनावळे टीमचे कॅप्टन आहेत संदीपदादा जांभळे. हेड इज अ कॉल. हेड म्हटलं ना. येस मॅच आपण चांगली रंगतदार पाहायला मिळेल. टॉस झालाय टॉस जिंकले मुनावळे टीम. महत्त्वपूर्ण सामना आहे. टॉस आपल्या खात्यामध्ये आलाय. निर्णय काय असेल? फील्ड बस. येस फील्ड करण्याचा आपण निर्णय स्वीकारला आहे. समोर आहे पावशेवाडी संघ. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 30-35 पर्यंत. येस 30 धावांपर्यंत रोखण्याचा नक्कीच प्रयत्न कराल. जर आपण विचार केला तर संघ थोडासा बॅकफुटला आहे. या स्पर्धेमध्ये काय रणनीती असेल? या स्पर्धेमध्ये जरा चांगला कमबॅक करण्याचा आमचा प्रयत्न असेल. नक्कीच या स्पर्धेविषयी आणि कास्ट टीमच्या माध्यमातून आयोजन केलंय पर्व क्रमांक पहिले. आयोजनाविषयी 2 शब्द काय सांगाल? आयोजन हे खूप छान झाले. गावावर येऊन इथं असे मुंबईसारख्या ठिकाणी असं आयोजन बघायला मिळत नाही. क्रास ग्रामस्थांनी असं आयोजन केले ते यांचं खूप खूप धन्यवाद. येस हे होते संदीप जांभळे. आपण जाणार आहोत पावशेवाडी टीमचे कॅप्टन समीर पवार आहेत. टॉस आपण हरलाय जिंकला असता तर निर्णय काय होता? फिल्डिंग करणार होतो. नक्कीच फिल्डिंग करणार होते परंतु बॅटिंग आले. समोर आहे मुनावळे टीम. किती धावांचे टार्गेट सेट कराल? नक्कीच 40+ बनवायचा प्रयत्न करू आम्ही. कारण या सीझनमध्ये जर आपण पाहिलं तर आपला संघही थोडासा बॅकफुटला आलाय. थोडेसे चेंजेस करण्याची आवश्यकता आहे. या मॅचमध्ये काय चेंजेस असतील का? थोडेफार चेंजेस आहेत या मॅचमध्ये. कारण मागील वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर विश्वनाथ पवार आणि संकेत पवार ही जोडी चांगली बॅटिंग करत होती. अगदी 22 प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर संकेत पवार यांच्या बॅटमधून एक अर्धशतक देखील झटकावलं होतं. त्यांना संधी भेटेल का या मॅचमध्ये? हां नक्कीच त्याला संधी देऊ आम्ही. नक्कीच कमबॅक करण्यासाठी दोन्ही टीमला असतील खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि मान्यवरांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे स्थानपन्न व्हायचं आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद प्रदीप. अंधारी गावचे सुपुत्र राजेशदादा शेलार यांचं सुद्धा या केएमसीसी चषक 2025 तर्फे दादा आपलं सहर्ष स्वागत. मोठं आव्हान घेऊन उतरलाय इथे. मात्र तो म्हणजे शेमडे हा संघ. पाहायचंय काय होतंय. शेमडी एक टॉप टीम आपल्या भागातून येते. विभागातून येणारे पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन म्हणून खेळणारा एक टॉप टीम यावर्षी पूर्णपणे फॉर्ममध्ये खेळताना दिसतीये. परंतु आता मात्र चोरगेवरी संघ कमबॅक करताना दिसते. एक मोठं आव्हान उभं केलं आहे. अक्षयसारखा खेळाडू आहे. आपण पाहिलं ऋषी याने गेल्या सामन्यामध्ये अक्षरात धुमाकूळ घातला होता आणि शेवटच्या चेंडूवरती एक अप्रतिम असा फटका खेळला गेला. त्याच्या माध्यमातून टायमिंग शॉट खेळला गेला आणि विजयी होताना दिसला तो जाधंबरी संघ. पाहायचंय मोठी धावसंख्या करायची आहे आणि त्याचा पाठलाग नक्कीच करणार. जोपर्यंत अक्षय साळुंके विकेटवरती उभा आहे ना मित्रांनो तोपर्यंत सामना हा नक्कीच शेमडी संघ घेऊन जाऊ शकतो. कारण तो हा जबरदस्त असा फलंदाज आहे. खूप घातक असा फलंदाज आहे. कारण हा जर खेळला तर सामना 2-3 चेंडू ठेवूनच मारू शकतो. पाहायचंय एक उच्च दर्जाची क्रिकेट स्पर्धा पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनच्या
असोसिएशन मार्फत माध्यमातून KMCC चषक 2025 आपण पाहताय. खरोखरच शिस्तबद्ध क्रिकेट, उच्च दर्जाचे पंच आणि पश्चिम जवली क्रिकेट असोसिएशनच्या नियमामध्ये भागून गेलेली स्पर्धा पाहायचंय. काय म्हटलं होतं मी, काय फटका खेळला गेला मित्रांनो, जबरदस्त असा फटका खेळला गेलाय. चेंडू जातात सीमारेषेबाहेर, षटकार. अप्रतिम फलंदाजी केली जाते इथे, ती म्हणजे अक्षय याच्या माध्यमातून. खरोखरच नियोजन पहा मित्रांनो, ग्रामस्थ मंडळ कास यांच्या आयोजनाखाली खेळली जाणारी ही क्रिकेट स्पर्धा. उच्च दर्जाचे नियोजन, खेळाडूंना बसण्यासाठी दोन्ही पवेलियन दिलेले आहेत. उच्च दर्जाचा इथे स्टेज उपलब्ध केलेला आहे. जबरदस्त असं नियोजन पाहताय आपण. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र पहा, पुन्हा एकदा दिलाय, नक्कीच चेंडू जाणार. खरोखर इथे गोलंदाज चूक करतोय मित्रांनो. अक्षयच्या फ्लोमध्ये चेंडू टाकतोय. अक्षय चेंडू भिरकावून देतोय बाहेर आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार इथे येतोय. मी म्हटलं होतं अक्षय उभा राहिला तर सामना एक हाती घेऊन जाणार. 20 धावसंख्येवरती पोहोचलाय पहा. आता मात्र 32 धावेंची गरज असेल. खरोखरच मित्रांनो या स्पर्धेला खूप मोठं सहकार्य लाभलंय. यूट्यूब सौजन्य श्री विष्णू कृष्णा किर्दत, संदीप दादा किर्दत यांच्याकडून लाभलंय. विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलंय सतीश दादा किर्दत असतील, लक्ष्मण दादा किर्दत असतील, तसेच आपल्या भागातील 20 युवा उद्योजक संदीप दादा शेंदकर असतील, अजय जाधव असतील, भरतदादा किर्दत असतील, तसेच कारगावचे सुपुत्र विजयदादा शिंदे असतील. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र पायाच्या फ्लोमध्ये पुन्हा टाकला होता चेंडू, मात्र फायदा घेता आला नाही येतो अक्षयाला. आता मात्र एक धाव मिळतीये. संतोषदादा किर्दत असतील, तसेच आमचे मार्गदर्शक तसेच बंधू किशोरदादा पवार असतील, अंबानी गावचे सुपुत्र असतील, धनंजयदादा शेडगे असतील, शिवदादा पवार असतील, आनंद किर्दत असतील, बळीरामजी साळुंके असतील, त्याच्याबरोबर सोमनाथ जाधव सर असतील, गणेशजी कदम असतील, किसनदादा साळुंके, आरोही टेंट हाऊस शेमडी. खरोखर सर्वांनी विशेष असं सहकार्य या स्पर्धेला लाभलं आहे. खरोखरच तुम्ही सर्वांनी या केलेल्या सहकार्यामुळेच ही स्पर्धा, एवढ्या उच्च दर्जाची क्रिकेट स्पर्धा आपण पाहताय. एक उच्च दर्जाची क्रिकेट तुम्ही आपण पाहताय. खरोखर मित्रांनो, ग्रामस्थ मंडळ कास आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा, ग्रामस्थांची साथ मित्रांनो असावी लागते. नक्कीच आपण मुलांमध्ये असतो, खेळत असतो, मुलांचं सहकार्य असतं, परंतु गावची नियोजन करायचं म्हटलं ना मित्रांनो, तर आपल्या ग्रामस्थांची साथ सुद्धा तुम्हाला तेवढीच खंबीर असावी लागते. पाहूया काय होत आहे. आणि चेंडू मात्र जातोय निर्धाव इथे. खरोखरच मित्रांनो, मी म्हटलं की ग्रामस्थांची साथ खूप महत्त्वाची असते. हा जर सामना शेमडी संघाने जिंकला, खरोखरच आपल्या सर्वांचे मार्गदर्शक असतील अंकुशदादा साळुंके यांच्याकडून शेमडी संघाला 2100 रुपयाचं प्राइज दिले जाईल. पहा चाहते कुठे असतात, दादा आज इथे येऊ शकले नाही आहेत, परंतु आपल्या संघावरती असलेलं प्रेम, तसेच आमच्या या स्पर्धेला सुद्धा दादांचं खूप मोठं सहकार्य लाभलं आहे. अंकुशदादा साळुंके एक युवा नेतृत्व असतील, एक आपले जवळचे मित्र, तसेच भागातील सर्व गोरगरिबांना मदत करणारे दार्शनिक असे व्यक्तित्व आता मात्र आपल्या टीमला बॅक करताना दिसत आहेत. हा चेंडू मात्र जातो निर्धाव. इथे प्राइज येत आहे, परंतु संधी घ्यावी लागेल इथे. ती मात्र शेमडी संघाला सामना जिंकला तर अंकुशदादा साळुंके यांच्याकडून 2100 रुपयाचं पारितोषिक आलंय ते शेमडी या संघाला. खरोखर मित्रांनो, आपण जेव्हा खेळत असतो ना, आता माध्यम वाढले, यूट्यूबवरती सामने दाखवले जातात, तुम्ही नियोजन कसं करता, आयोजन कसं करता, काय शिस्तीचं क्रिकेट तुमच्याकडे खेळलं जातं. प्रत्येक गावा खेड्यामध्ये तुमचे सामने पाहिले जातात. म्हणजे तुम्ही फक्त इथे 11 जण खेळत नाहीत मित्रांनो, तर तुमचा गाव बघतोय आणि गावाबरोबर तुमचा विभाग सुद्धा तुमचे सामने पाहत असतो. पाहूया आता मात्र पाहायचं आहे बॅनी. खरोखरच अंकुश दादा यांच्या शब्दावरती खडा उतरताना दिसतोय तो अक्षय, आणि दिलाय फेकून सरळ सीमारेषा. भव्य दिव्य असा हा KMCC षटकार.
खरोखरच 27 धावेवरती पोहोचलाय शेमडी हा संघ. बकासूर जर उभा राहिला तर काय होऊ शकतं आपण पाहतोय. बकासूर बॅक टू बॅक षटकार ठोकतोय इथे मात्र. हा खरोखरच जबरदस्त अशी क्रिकेट स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आली आहे. खरोखरच महेशदादा भोसले आपले सुद्धा आभार असतील. आपण आम्हाला या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात, त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी आमच्या या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल सर्वांचे आभार असतील. खरोखरच एक युवा नेतृत्व आपल्या या पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनला लाभलं. बाळूदादा पवार असतील, सुभाषदादा जाधव असतील, संतोषदा साळुंके असतील, युवा सरपंच असतील, किरणदादा भोसले असतील, संदीपजी जांभळे असतील. खरोखर मित्रांनो या आपल्या विभागामध्ये एक उच्च दर्जाचं क्रिकेट या मंडळींनी उभं करण्यामध्ये मोठं प्रोत्साहन दिलंय. या पुढचा चेंडू आता मात्र पाहायचंय. गोल्डन चान्स हिटमॅन म्हणून ओळखला जाणार. बॅक टू द पवेलियन होतोय तो संजय. खरोखरच संजयकडून अपेक्षा होत्या, संघाला मोठे फटके खेळू शकत होता, स्ट्राईकवरती आणलं पाहिजे होतं अक्षयला, परंतु चूक केली. स्वतः मोठा फटका खेळायला गेला आणि मात्र इथे बाद होताना दिसतोय संजय. खरोखरच ही धोक्याची घंटा होऊ शकते का? कारण स्ट्राईकला येणं महत्वाचं आहे त्या अक्षयाला, परंतु अक्षय स्ट्राईकवर नाहीये. बॉल जातोय परंतु डॉट आणि उच्च सीताराम यांनी घेतलेला हा मोठा मासा गळा लागताना दिसतोय तो म्हणजे संजय यांच्या मार्फत. खरोखर मित्रांनो आपण क्रिकेट खेळत किती झालं 28 धावा, 7 चेंडू आणि 24 धावा. खरोखरच अंकुश दादा यांनी लावलेलं प्राइज घेऊन जाईल का शेमडी संघ, का 52 धावांना रोखण्यामध्ये यश येईल ते चोरगेंबरी या संघाला? आपण पाहतोय एक चांगलं क्रिकेट, चांगले सामना आपण पाहतोय. सुशांत यांची भारदार फलंदाजीच्या जोरावरती उभी केलेली ही धावसंख्या. पुढचा चेंडू आता मात्र चुकावर चुकी करताना दिसतोय शिमडी हा संघ. चेंडू मात्र जातोय निर्धाव. आता मात्र 6 चेंडू 24 धावा. अक्षय मारू शकतो का? नक्कीच मारू शकतो, कॅपॅसिटी आहे. मोठे मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये येतात, त्याच्या बॅटच्या फ्लोमध्ये जर चेंडू आला तर नक्कीच चेंडू सीमारेषेत जाऊ शकतो. 2 चेंडूमध्ये 4 धावा जरी आल्या असत्या ना तरी 20 धावा राहिल्या असत्या, परंतु कुठेतरी संजय याने चूक केली, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. याचा फटका मात्र होईल बसेल का? दिनेश सारखा मोठा अनुभवी फलंदाज गोलंदाज यांच्यामध्ये भरणा आहे. दीपकदादा साळुंके श्रेया स्पोर्टचे सर्वेसर्वा, खरोखरच एक उच्च दर्जाचं या आमचं नियोजन करण्यामध्ये ज्यांनी रात्रीपासून आम्हाला साथ दिली आहे असे दीपकदादा असतील, तसेच महेंद्रदादा साळुंके असतील, अनिलदा असतील, तसेच या पांडुरंग साळुंके असतील कर्णधार. खरोखरच एक लक फॅक्टर आणि लकी कर्णधार आणि मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर जे कर्णधारपद इथे भूषवतात असे पांडुरंगदादा साळुंके असतील. खरोखरच मित्रांनो सर्वांची साथ या स्पर्धेला लाभली, त्यामुळेच ही स्पर्धा एवढ्या उच्च दर्जाची, ज्या पद्धतीने या काच गावचं नाव जगाच्या पाठीवरती आहे त्याच दर्जाची क्रिकेट स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आली आहे. खरोखरच विभागातून खूप सारे शुभेच्छा येत आहेत, सर्वांना धन्यवाद असतील KMCC चषकच्या मार्फत. पाहूया पुढचा चेंडू पाहायचा, 1 धाव होईल का? नक्की 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जाईल कारण स्ट्राईक वरती अक्षयने राहणं खूप महत्वाचं आहे. पाहायचं काय होतंय आणि इथे मोठा मासा फसलाय. अक्षय होतोय बॅक टू द पवेलियन. आता मात्र चोरगेंबरी संघाने श्वास सोडला असेल कारण अक्षय काही करू शकतो. अक्षय विकेटवरती उभं राहणं महत्वाचं होतं. सुनीलने चुकी केली, अक्षय स्ट्राईक घेत होता, सुनील पळ सुटला, याचा मात्र फटका बसताना दिसतोय तो म्हणजे शेमडी या संघाला. पहा मित्रांनो क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. पहिला सामना 1 हँड मारला होता तो म्हणजे शेमडी संघाने, 1 हँड मारला होता तो म्हणजे कोरगळ या संघाने, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं मित्रांनो. पहा मोठे मोठे बलाढ्य संघ या स्पर्धेतून बाहेर पडताना दिसत आहेत. का पडतायत तर मित्रांनो 360 ग्राउंड आहे आणि 360 ग्राउंडमध्ये खरोखरच तुमचं खरं क्रिकेट बाहेर येतं मित्रांनो. आणि या ग्राउंडचा फायदा पाहायचा कोणता संघ घेऊ शकतो. सुरेश शिंदेसारखा फलंदाज दुसऱ्या सामन्यामध्ये फ्लॉप ठरला आणि एक चुकीचा चेंडू टाकला गेला मारुती याच्याकडून आणि त्याचा फायदा घेतला तो म्हणजे जाधवमरी संघाने. पाहूया पुढचा चेंडू, अप्रतिम फटका मारला गेला, कव्हर ड्राईव्ह मारला गेला, नक्कीच चेंडू थांबणार नाही, जाणारे सीमारेषे बाहेर चौकार. पहा या फटक्यांची गरज होती. राजेशमध्ये सुद्धा कॅपॅसिटी आहे मित्रांनो, राजेश सुद्धा सामना घेऊन जाऊ शकतो, परंतु हनुमंत खरोखर एक जुने जाणते क्रिकेटर आहेत, आपल्या अनुभवाची शिदोरी बाहेर काढतायत. अचूक गोलंदाजी त्यांच्याकडून केली जाते. खरोखरच
जो संघ जादोमरी संघ मला वाटतंय वेटिंगवरती होता, खरोखरच त्यांना ही स्पर्धा खेळायची होती मित्रांनो आणि मनापासून खेळायची होती. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा अप्रतिम फटका आलाय सामन्यामध्ये मित्रांनो. पहा पुन्हा ट्विस्ट येत चाललाय. सामन्यामध्ये काही होऊ शकतं. पुनरावृत्ती होईल का? 37 धावा, 3 चेंडू 15 धावा. राजेश करू शकतो का? नक्कीच करू शकतो. मी आता म्हटलं होतं जादोमरी संघाला खेळायचं होतं मित्रांनो. एक टीम कॅन्सल झाली. आत्ता वेटिंग येईल, उद्या वेटिंग येईल, परंतु काल शेवटच्या क्षणाला एंट्री भेटली या संघाला. आणि एंट्री भेटल्याचा फायदा पहा. क्रिकेटमध्ये लक फॅक्टर पहा किती मोठं असतं. एक चेंडू वाईट टाकला आणि सरळ सेमीफायनलमध्ये क्वालिफाय होताना दिसतोय तो जादोमरी संघ मित्रांनो. मेहनत आहे, जिद्द आहे, चिकाटे आहे या संघाकडे. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र पाहायचंय झेल होणार का? आणि आता मात्र अप्रतिम झेल घेण्याचा प्रयत्न केला पाहायचंय आणि इथे मात्र चूक होती आणि 2 धावा मिळत आहेत. त्या म्हणजे चोरगेमरी या संघाला 2 चेंडू 13 धावांची गरज. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं गेलं असतं आता शेवटच्या षटकामध्ये तर नक्कीच सामना घेऊन गेला असता अक्षय. चुकी केली सुनीलने. पहा सामना होता कुठे, सामना आला कुठे. म्हणजे तुम्ही सुरुवातीचे 1-2 फटके आणि कॅल्क्युलेशन क्रिकेट जर खेळलं गेलं असतं ना तर मित्रा 52 धावा सुद्धा चेस करू शकला असता, परंतु खूपच मोठी धावसंख्या उभी केली इथे मात्र चोरगेमरी या संघानं. अप्रतिम. मी काय म्हटलं होतं सामन्यामध्ये काही होऊ शकतं. राजेश मध्ये टॅलेंट आहे. पाहायचाही हा चेंडू खूप काळजीपूर्वक हाताळावा लागेल. कंपल्सरी चेस आहे. 1 चेंडू 7 धावा. पहा उच्च दर्जाची स्पर्धा आणि त्या उच्च दर्जाच्या स्पर्धेमध्ये उच्च दर्जाचे सामने आपण पाहतोय मित्रांनो. खरोखरच पहिल्या फेरीतील सामने असे होत आहेत. अंतिम सामना सेमीफायनल कशी होईल पहा. खरोखरच चांगलं ग्राउंड, चांगलं नियोजन आयोजन असेल तर सामने सुद्धा त्याच पद्धतीचे होतात. याचं प्रात्यक्षिक आपण सकाळपासून पाहतोय. ग्रामस्थांची लागलेली साथ, ग्रामस्थ मंडळ कास आयोजित भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा. एक उच्च दर्जाची क्रिकेट पहिलं पर्व आणि पहिल्याच पर्वामध्ये कास पठार कासच्या नावाने खेळली गेलेली ही स्पर्धा. अप्रतिम चेंडू टाकला गेला. अप्रतिम चेंडू टाकला गेला. बॅड लक असेल ते JMDC शेमडी या संघासाठी मित्रांनो. चांगलं खेळलात, टॉप खेळलात. बॅड लक, थोडंसं कॅल्क्युलेशन चुकलं आणि थोडंसं क्रिकेटमध्ये कॅल्क्युलेशन चुकला की हुकला असंच होताना दिसतंय. आणि इथे मात्र सेमीसाठी क्वालिफाय होताना दिसतोय तो म्हणजे चोरगेमरी संघ. पहिल्या हाफमधून पाहायचंय मित्रांनो 2 बंधू चोरगेमरी जादोमरी समोरासमोर येताना दिसतील. लक फॅक्टर घेऊन आला मला ते. वेटिंग 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 अक्षरशः अजय जाधवने अक्षरशः घाईला आणलं होतं खेळण्यासाठी, परंतु शेवटी त्यांना संधी भेटलीच आणि त्या संधीचा फायदा घेणार का? घेणार, कारण जादोमरी संघ आपण